नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो. बातचीत करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरीशजी केने आहेत. ते उद्या पनवेल महानगरपालिकेवरती मोर्चा काढत आहेत, जनाक्रोश मोर्चा काढणार आहेत. सर, सर्वप्रथम तुमचं आदर्श न्यूज चॅनलमध्ये स्वागत. नमस्कार. सर, पनवेल महानगरपालिकेवरती उद्या जनाक्रोश मोर्चा काढताय, काय प्रमुख मागणी, काय सांगा? नक्कीच उद्या आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आणि घोट आणि कोयनावेल या ठिकाणी जे नव्याने नागरिक राहण्यासाठी आले यांच्या वतीने आम्ही पनवेल महापालिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जनाक्रोश मोर्चा काढणार आहोत. आणि ह्या मोर्चाद्वारे त्या ठिकाणी जे आमचे 99,50,000 ते 1,00,000 लोकसंख्या त्या घोट आणि कोयनावेल परिसरात राहण्यास आलेले आणि यांचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, महत्त्वाचा प्रश्न बघितला तर पाणी आणि रस्ते, स्मशानभूमी, ड्रेनेज लाईन, त्या ठिकाणी त्या नागरिकांना आवश्यक असलेले प्लेग्राऊंड, गार्डन्स आणि ज्या मूलभूत इतर सुविधा आहेत, या कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहे. आणि हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही उद्या पनवेल महापालिकेवर मोर्चा नेणार आहोत. प्रश्न हा तलोजा परिसरामध्ये गंभीरच आहे आणि या ठिकाणी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आहेत आणि तुम्ही देखील या ठिकाणी नगरसेवक म्हणून आहात. त्यामुळे भाजपमध्ये असते वेळी तुम्ही कुठला हा पाठपुरावा केला होता का? आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेली 15 वर्ष आमदार आहेत, मग या नागरिकांचा मूलभूत जो पाण्याचा प्रश्न आहे तो कसा काय सोडवला नाही? नक्कीच ह्या गेल्या 10 ते 15 वर्ष ह्या पनवेल तालुक्याला जो महत्त्वाचा एक गंभीर समस्या आहे ती पाण्याची. आणि या ठिकाणी आमच्या आमदार महोदयांना गेली 15 वर्ष ह्या इथली जनतेने निवडून दिलेलं आहे, परंतु त्यांना हा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आणि त्यामुळे पनवेल महापालिकेत पनवेल पूर्ण परिसरात पाण्यासाठी जनता सर्व बाजूनी मोर्चा काढत आहे. आणि त्यातलाच एक मोर्चा आम्ही घोट आणि कोयनावेल ह्या परिसरात जे नव्याने महापालिकेमार्फत इमारतींना शिशी दिलेली आहे, त्या ठिकाणी म्हणजे सिडको हद्दीत बघितलं तर कुठेतरी पाणी येत असतो, म्हणजे त्यांना व्यवस्था आहे पाण्याची. MIDC असो, सिडकोच्या माध्यमानं असो, मोरबे धरण असो, हेटावणी धरण असो, 3-4 ठिकाणी पाणी येतं. परंतु ही जी नव्याने वसाहत आलेले आहेत राहण्यासाठी, महापालिकेने त्यांना शिशी आणि ओशी दिलेली आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नाही आहे. आणि त्या ठिकाणच्या ज्या सोसायटी तयार आहेत, त्या सोसायटीमधून त्या बिल्डिंग्समध्ये बोरवेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु बोरवेल, कारण समोर MIDC आहे आणि बोरवेललाही पाणी एकदम केमिकलयुक्त पाणी येतं ना, अशा परिस्थितीत तिथले नागरिक तिथले जीवन जगत आहेत. त्यामुळे अतिशय वाईट अशी परिस्थिती तिथल्या नागरिकांना आहे. आणि पनवेल महापालिकेने मला वाटतं तिथे 50 ते 100 ओशी दिलेले आहेत. म्हणजे बघितलं तर 50-100 त्या ठिकाणी जर शिशी ओशी दिल्या असतील तर अंदाजे 700 ते 800 कोटी ह्या पनवेल महापालिकेला तिथे उत्पन्न झाला असेल. आणि सोसायटीचा टॅक्स पकडला तर 1000 कोटीचे उत्पन्न त्या विभागातून येतो. मग हे नागरिक तिथे टॅक्स भरत असतील, शिशी ओशी जेव्हा बांधकाम व्यावसायिक घेत असेल त्या ठिकाणी त्याच्या मार्फत महापालिकेला टॅक्सच्या स्वरूपात पैसा जमा होत असेल, तर त्या कर्तव्य की महापालिकेने त्या ठिकाणी त्या नागरिकांना सुविधा देणे कर्तव्य आहे. परंतु कुठल्याही प्रकारचे, मग महत्वाचं तर पाणी झाला, रस्ते झाले, स्मशानभूमी झाले, ड्रेनेज लाईन झाले, इतर ज्या मूलभूत गरजा आहेत, प्लेग्राऊंड असो किंवा गार्डन्स असो, शाळा असो, ह्या ज्या आवश्यक ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी त्या आलेल्या रहिवाशांनी दिलेल्या आहेत. म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि त्यांच्या नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही जनआक्रोश मोर्चा उद्या नेणार आहोत. सर, काही दिवसापूर्वीच परेश ठाकूर यांच्या माध्यमातून घोट कोयनावळे या ठिकाणी स्मशानभूमीचे देखील उद्घाटन झालं. या प्रसंगी आपण देखील उपस्थित होता, काय सांगाल त्या प्रसंगी? मला वाटतं त्या गोष्टीला आज 5 ते 6 महिने झालेले आहेत. मग हे आपण उद्घाटन करतो, टेंडर महापालिकेमार्फत तिथे त्या ठिकाणी स्मशानभूमीचे झालेत, परंतु कामात दिरंगाई का? मग त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देण्यासाठी एवढी दिरंगाई का झालेली आहे आणि काम आजपर्यंत का सुरू झाला नाही? हे सर्व प्रश्नांचा जाब आम्ही उद्या या मोर्चामध्ये त्या ठिकाणी विचारणार आहोत.
सर, एकीकडे काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि नागरिकांचं, रहिवाशांचं, महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. काही शेती वाहून गेली, काही लोकांची घरे वाहून गेली, विद्यार्थ्यांची बुक वाहून गेले आणि पाऊस पडत असताना धरण पूर्ण भरलेले, धरण वाहून गेले आणि अशा परिस्थितीत तुम्हाला देखील आजच पाण्यासाठी आंदोलन करायला लागतं. याकडे कशाप्रकारे पाहता? कारण पाऊस भरपूर पडला, तुमची गोष्ट ठीक आहे. गेली 7 महिने पाऊस इथे पडत आहे. परंतु एखाद्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतो तेवढी कॅपॅसिटी त्या धरणाची केली पाहिजे. पण पनवेल महापालिका क्षेत्रात आज 4 धरणातून पाणी, 4 ते 5 धरणातून पाणी येतं. परंतु त्या ठिकाणी आज पनवेल महापालिकेला अंदाजे 300 ते 350 एम-एल-डी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु ज्या ठिकाणाहून पाणी येतो त्यांची कॅपॅसिटी 200 ते 250 एम-एल-डीची ह्या महापालिकेला होत असतो. मग त्या धरणांची जर आपल्याला पाणी वरून पडतो पावसामार्फत, परंतु त्या धरणाची कॅपॅसिटी त्याप्रमाणे बनवली पाहिजे आणि तशा प्रकारे आज नव्याने धरण मंजूर करतात. नवीन धरण मंजूर केल्यानंतर त्याला आपल्या महापालिकेला मिळण्यासाठी मला वाटतं 7 ते 8 वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे ज्या अस्तित्वात धरण आहेत त्या धरणामधून वेगवेगळ्या ठिकाणी मग हेटावणे असो, मोरबा असो, ह्या ठिकाणी नवी मुंबई, ठाणा, आपला बारवाई धरण ह्या परिसरातून ह्या पनवेल महापालिकेला म्हणजे हे एक धरण एक 4-5 महापालिकेनं पाणी देऊन आपले पनवेलला देत असतो. त्यामुळे स्वतंत्र धरणाची व्यवस्था झाली तरच या पनवेल परिसराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. सर, मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी टंचाई होते, पण एक टँकर जो आहे मोठ्या प्रमाणात सप्लायर पण होतो. मात्र त्यांना मग बोरवेल असो, विहीर असो, म्हणजे पनवेल महापालिका परिसरात, पनवेल विभागात, पनवेल तालुक्यात जो ग्रामीण भाग आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना पाण्याची उपलब्धता होत असतं त्याप्रमाणे ते टँकर व्यावसायिक त्या ठिकाणी त्या नागरिकांना, त्या सोसायटीचे यांना पाणी पुरवत असतात. सर, या मोर्चामध्ये किती नागरिक सहभागी होणार आहेत आणि नागरिकांना काय आव्हान करतात? हा, नक्कीच उद्या मला वाटतं 500 ते 1000 नागरिक, कारण त्या ठिकाणी एकदम गंभीर समस्यांना त्या नागरिकांना तोंड द्यावे लागतं. पाणी तर आहेच, पण इतर रस्ते किंवा इतर जे मूलभूत गरजा आहेत त्याही त्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळं ह्या नागरिकांची तीव्र अशी नाराजी ह्या महापालिकेवर आहे. त्यामुळे नक्कीच 500 ते 1000च्या मॉपनी उद्या या परिसरातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. हे होते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरीशजी केनी. त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या पनवेल महानगरपालिकेवरती जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, स्मशानभूमी असेल, रस्ता असेल, असे विविध प्रश्न घेऊन ते पनवेल महानगरपालिकेवरती मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहेत. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने पनवेल महानगरपालिकेवरती जनआक्रोश मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक हरीशजी केनी यांनी केलेलं आहे. पाहूया या मोर्चाचं प्रशासन काय दखल घेतं आणि प्रशासन नागरिकांची मूलभूत गरजा ज्या आहेत कशा प्रकारे सोडवतो. कॅमेरामन पद्माकर कांबळेसह अक्षय कांबळे, तलोजा, नवी मुंबई. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.